अहिल्यानगर एलसीबीने देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी परिसरामध्ये अवैधरित्या सुरू असलेल्या हातभट्टी दारू निर्मिती अड्ड्यांवर धाड टाकत मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत सुमारे 57,865 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले। या प्रकरणी एलसीबीचे पोलीस कॉन्स्टेबल भगवान थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटलं आहे की देवळाली प्रवरा येथील एका ठिकाणी हातभट्टी दारू तयार केली जात असल्याची माहिती भेटल्यानंतर 31 मे रोजी सकाळी पोलिसांनी छापा टाकला। या कारवाईत दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे रसायनयुक्त रसायन मिश्रित गुळ, नवसागर, हिंगण पावडर, तयार हातभट्टी दारू, दारू तयार करण्यासाठी लागणारे प्लास्टिक ड्रम, कॅन आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे। या प्रकरणी आरोपी गणेश रमेश गायकवाड, रवींद्र दिगंबर डुकरे, राजेंद्र धोंडीराम ओंडे, बापू भास्कर गायकवाड, सर्व राहणार देवळाली प्रवरा, रामचंद्र विठ्ठल काळे यांच्या विरुद्ध राहुरी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये विविध प्रमाणातील तयार हातभट्टी दारू, दारू निर्मितीसाठी वापरला जाणारा कच्चा माल, गुळ, नवसागर, हिंगण पावडर व इतर साहित्यांचा समावेश आहे। जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 57,865 रुपये इतकी आहे। या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांसह महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई जिल्हा पोलीस निरीक्षक सुदर्शन मोमक्का, एलसीबीचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, रिचर्ड गायकवाड, विशाल तनपुरे, भगवान थोरात आदींच्या पथकाने केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव हे करत आहेत। दरम्यान भल्या पहाटे पोलीस प्रशासनाने केलेल्या कारवाईचं नागरिकांमधून कौतुक होत आहे। एस मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे, राहुरी।